तर दुसरीकडे ठाण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसते। ठाण्यातील वाहतुकीला पावसाचा फटका बसलाय। घोडबंदर रोड असेल किंवा ठाणे नाशिक रोड असेल, इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालाय। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर ब्रिज या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोंडीचा फटका ठाणेकरांना बसतोय। आज सकाळी जो काही पाऊस पडला होता त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे आणि जे काही मेट्रोचं काम सुरू आहे याचा फटका आज ठाणेकरांना बसलेला आहे। विशेष करून ठाण्यातनं जे काही रस्ते आहेत जे नाशिकच्या दिशेने जाणार किंवा मग जो काही रस्ता आहे तो मुंबईच्या दिशेने जाणार आहे, शहरातील घोडबंदर रस्ता आहे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। जी काही वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे जे काही ठाणेकर नागरिक आहेत त्यांना ठाण्यावरनं मुंबई, ठाण्यावरनं नाशिक आणि ठाण्याच्या घोडबंदर रोडवरनं जर वसई किंवा विरार या ठिकाणी जायचं असेल तर त्यांना 1 ते 1.5 तास लागतोय। शहरातील ही वाहतूक कोंडी जी आहे याचा फटका सर्वसामान्य जे काही ठाणेकर त्यांना बसलेला आहे। आणि त्याच्यानंतर जो काही पाऊस पडला होता त्यामुळं एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागल्यामुळे कुठेतरी जी काही नाराजी ही जे काही वाहनधारक आहेत किंवा वाहन चालकांनी व्यक्त केलेली आहे। कोणीतरी या वाहतूक कोंडीकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील आता जे ठाणेकर नागरिक आहेत ते करत आहेत। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। यानंतरची बातमी ठाण्यातूनच आहे। ठाण्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याचं बघायला मिळतंय। आज दिवसभर देखील पावसाचा अंदाज आहे। हवामान खात्याकडून आता ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। काल रात्री एक झाड कोसळून कारचंही मोठं नुकसान झालेलं आहे।